शिरपूर तालुक्यातील भाटपुरा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार। सविस्तर माहिती अशी की भाटपुरा गावातील तांड्यांना जोडणाऱ्या नाल्याची अवस्था अतिशय भीषण झाली आहे। तुंब पाण्याने भरलेले नाले ग्रामपंचायतीच्या लक्षात कसे येत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। या नाल्याच्या दुर्गंधित पाण्यामुळे लहान बालक, ज्येष्ठ नागरिक, जवळच असलेल्या अंगणवाडीत शिकत असलेल्या लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार आहे। वार्डाचे सदस्य देखील याबाबतीत उदासीन असून कोणतीही दखल घ्यायला तयार नाहीत। जर ग्रामपंचायतीने या गोष्टीकडे वेळीच लक्ष नाही दिले तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी शिवसेनेचे युवा अधिकारी जितेंद्र राठोड, गणेश राठोड, अर्जुन जाधव आदी उपस्थित होते। सगळ्यांना जय महाराष्ट्र। आज आम्ही पुन्हा भाटपुरा या गावामध्ये आहोत। खरं तर कालचा आणि आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। काल पूर्ण भारतामध्ये पंचायत राज दिन साजरा केला गेला। या पंचायत राज दिनाच्या सर्वांना, जे आपण गावखेड्यामध्ये राहतो, सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा दिवस होता। या पंचायत राज धोरणाने आपल्याला गाव, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे सगळं दिलं। गांधीजींनी पाहिलेलं स्वप्न साकारण्यासाठी ही प्रक्रिया खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाची आहे। पण हे पंचायत राज धोरणाच्या अंमलबजावणीचं काम स्थानिक लोकप्रतिनिधींनी अंमलबजावणीसाठी मेहनत घेतली का, हे फार महत्त्वाचं आहे। आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करतो आहोत, पण आजही गाव खेड्यांचा हवा तेवढा विकास झालेला नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही भाटपुऱ्यामध्ये आलेलो आहोत। खऱ्या अर्थानं भाटपुरा गाव हे विविध जाती धर्मातले लोक या गावामध्ये आहेत आणि खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत भाटपुरा अनेक पद्धतीनं अनेक पैसे खर्च केल्याचा दावा करते, पण तो सगळा गैरकारभार आणि गावाचा हा खोटा विकास दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो कशा पद्धतीने फोल ठरतो आहे ते आपण उत्तम उदाहरण पाहू शकतात। आपण गावाच्या अतिशय मध्यभागी असलेल्या तांड्यामध्ये आहोत, जिथे हा एक नाला आहे जो 2 एरियांना जोडतोय। या नाल्याची अवस्था तुम्ही बघाल तर अतिशय भीषण अशी अवस्था आहे। नाल्याचं पाणी रोडावर यायला लागलंय आणि त्याचबरोबर आज मलेरिया दिवस देखील आहे। तर हे आजाराचे दिवस आहेत आणि येणारा काळ हा पावसाळ्याचे दिवस असतील आणि अशा काळामध्ये असे हे दुर्गंधी असणारी परिस्थिती निर्माण करून ग्रामपंचायत भाटपुराने स्थानिक लोकांना दुःखात टाकण्याचं काम इथे केलेलं आहे। यामुळे लोकांना फार त्रास झालेला आहे। तुम्ही बघू शकता की हा नाल्याचं पाणी अक्षरशः आता रोडावर यायला लागलाय। या नाल्याच्या अवतीभोवती लोकांची वस्ती आहे, लोक इथे राहत आहेत, लहान मुलं राहतात, ज्येष्ठ नागरिक राहतात। अशा पद्धतीने जर घाण पाण्याचं वास्तव्य इकडे असेल तर मला तुम्ही सांगा की लोक कशा पद्धतीने जगू शकतात आणि खरा गावाचा विकास हा कसा झालेला आहे असं तुम्ही सांगू शकतात। बघू शकतात की किती दुर्गंधित पद्धतीने हा पाणी जे आहे ते रोडवर यायला लागलेलं आहे। हे पाणी अक्षरशः तुम्हाला मी सांगतो की 7-8 फूट पाणी हे पूर्ण भरलेलं आहे। हा नाला अतिशय शिंग भरलेला आहे। थोड्या दिवसात हे बघा तुम्ही पाणी बघू शकतात, हे पाणी देखील इथे आलेलं आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतीने बांधलेली जी गटार आहे, हे गटारीची अवस्था तुम्ही बघू शकता, किती भीषण पद्धतीने ही गटार भरलेली आहे। या गटारीचं वास्तव्य किती भीषण आहे तेही तुम्ही बघू शकता। हे गटारीचं पाणी या नाल्यामध्ये सोडलेलं आहे। हा नाला 2 एरियांना, 2 परिसरांना जोडणारा हा नाला आहे। या नाल्याची अवस्था आहे। त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट फार महत्त्वाची मला दाखवायची आहे। तिकडे तुम्ही बघू शकतात ही अंगणवाडी आहे। त्या अंगणवाडीमध्ये या तांड्यातली, या गावातली अगणित लहान बालकं शिकायला येतात आणि शिकायला आले असता तुम्ही जर अशी परिस्थिती अवतीभोवती असेल, असं अस्वच्छ वातावरण असेल तर या लहान मुलांच्या शारीरिक गोष्टीवर कसा परिणाम पडणार आहे याचा तुम्ही अंदाजा लावू शकता। त्याचबरोबर इकडेही तुम्ही बघू शकता, इकडे सार्वजनिक मूत्रालयाची अवस्था किती भीषण आहे, किती घाण इथे सगळं वास्तव्य आहे तुम्ही बघू शकता। अतिशय अस्वच्छ असं हे ग्राम पंचायतीने बांधलेलं हे सगळं मुतारीचं वातावरण आहे। त्याचबरोबर जवळच तुम्ही हे सगळं बघू शकता, किती अस्वच्छ